हाय हॅलो नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर इथे बघू शकता मी देव धुवून आणले होते, म्हणजे जे आंघोळ घालून आणले होते देवांना छान. आणि कपडा देवघर म्हणजे पुसून वगैरे घेतलं होतं छान. आणि फोटो वगैरे सुद्धा पुसून ठेवले होते. त्यानंतर मग लगेच देवांना आंघोळ घातल्यानंतर सर्व देव व्यवस्थित ठेवून घेते जागच्या जागी. आणि इथं रुद्रसुद्धा काहीतरी चालू होतं रुद्राचं. तर मी व्हिडिओ सुरू केला नव्हता, म्हणजे जेव्हा मी देवपूजा करायला घेतली तेव्हा. त्यानंतर मग देव वगैरे सगळं म्हणजे अर्धी देवपूजा झाल्याच्या नंतर मी व्हिडिओ चालू केला. तर इथे बघू शकता मी छान असे देव व्यवस्थित मांडून घेते. आणि इथं रुद्राचं चालू होतं. आज रुद्र घरीच होता, त्याची तब्येत नव्हती बरोबर, त्याला ताप थांबलाच नव्हता त्यामुळे. तर त्याला जाऊ दिलं नाही आम्ही स्कूलमध्ये, तर तो घरीच होता. आणि त्यानंतर मग मी इथे त्याला टी व्ही चालू करून लावून दिलं म्हणजे कार्टून. आणि इथे बघू शकता मी नंतर देव व्यवस्थित पुसून वगैरे ठेवले जागीच. म्हणजे धुवून आणले देव छान कपड्यांनी पुसून कोरडे करून ठेवून दिले. आणि व्यवस्थित दिवासुद्धा इथं ठेवलेला आहे. त्यानंतर मग बाकीचंसुद्धा व्यवस्थित पुसून वगैरे ठेवत आहे, जसं की माळ जपायची आपली. आणि बाकीचे छोटे छोटे मूर्ती फोटो वगैरे. आणि इथे साईडला जे तेलसुद्धा संपलेलं होतं देवाचं, तर तेल आणलं मी इथं उठून. त्यानंतर मग देवाला असं वात लावली, म्हणजे दिव्यात वात लावली. आणि नंतर मग त्यात तेल टाकून छान दिवा लावून घेतला आधी. आणि दिवा लावल्याच्या नंतरच हे केलं. आणि मला इथं लक्षच नाही, मी दिवा लावला आणि मग ते लागत का नाही, तर वात थोडीशी अशी पिळतात ना, तर ते करायचं लक्षच नाही. म्हटलं लागत का नाही दिवा. तर त्यानंतर दिवा लावून घेतला आणि छान चंदन लावून घेतलं सर्व देवांना. आणि चंदन लावल्यानंतर हळदी कुंकूसुद्धा लावून घेतलं व्यवस्थित. तर आधी स्वतःला आणि नंतर देवांना. हे तर आहेच, दरवेळीच करते मी तसं. तर सर्व देवांना इथे हळदी कुंकूसुद्धा लावून घेतलेलं आहे मी. आणि हळदी कुंकू लावल्यानंतर हे मलासुद्धा गळ्यालासुद्धा लावून घेतलं, कारण की एका ताईने छान कमेंट केली होती की गळ्यालासुद्धा हळदी कुंकू लावत जा म्हणून. तर इथे बघू शकता मी छान असे अगरबत्तीसुद्धा लावून घेतले आणि धूपसुद्धा. आणि आज फुलंसुद्धा नव्हते देवासाठी, म्हणजे फुलं आलीच नव्हते. 2-3च आले होते, जे की मला रुद्राच्या टीचरने फोन करून सांगितलं होतं की फुलं पाठवून द्या, आज गुरुपौर्णिमा आहे ना, तर काहीतरी करायचं असेल त्यांना ॲक्टिव्हिटी, तर त्यासाठी फुलं त्यांनी मागितली होती. तर मी त्या तोडून आमच्या शेजारचा मुलगा आहे त्यांच्याजवळ पाठवली होते. तर फुलंसुद्धा नव्हती देवाला आज देवपूजा करण्यासाठी. तर म्हटलं राहू द्या, आजच्या एक दिवस नसले तर चालतात. तर इथं छान अशी देवपूजा करून घेतली. आणि आज गुरुपौर्णिमा आहे. तर मागच्या वर्षी आहे ना, गुरुपौर्णिमेला रुद्र स्कूलमध्ये गेला होता. आणि रुद्रचं फर्स्ट म्हणजे पहिलंच वर्ष होतं स्कूलमधलं. तर छोटासा व्हिडिओ आहे माझ्याकडं, मी तो तुम्हाला नक्कीच शेअर करेल पुढे व्हिडिओमध्ये, म्हणजे व्हिडिओ संपल्यावर. आणि इथे मी रुद्रला कळशीमध्ये पाणी गरम केलं होतं, कारण की कडुलिंबाचा पाला टाकला होता मी त्या पाण्यामध्ये. त्या पाण्याने छान होते म्हणजे ताप वगैरे आली तर ते पाणी टाकून पाण्यात अंघोळ केलेली चांगली असते. तर त्यासाठी मी इथे कडुलिंबाचा पाला टाकला होता त्या पाण्यामध्ये, म्हणून मी त्याला कळशीत पाणी गरम केलं, गिझरला नाही लावलं. आणि नंतर मग त्याला आंघोळ वगैरे घातली. आणि थोडंसं पाणी बाकी होतं, तर तो म्हटलं माझं मी करतो एवढ्या पाण्यात. तर मग म्हटलं आपण बाकीचं आवरून घ्यावं तोपर्यंत. आणि मी बेडशीटसुद्धा धुवायला टाकले होते आज. रात्री रुद्राने उलटी केली होती, त्यामुळे सर्व बेडशीट वगैरे काढले दोन्ही साईडचे आणि धुवायला टाकले होते. आणि बाकी दुसरे बेडशीट धुतलेले लावून घेतले एकदा व्यवस्थित, हे करून घेतले, टाकून घेतले बेडशीट. हे छान असे बेडशीट लावून घेतलं मी. आणि नंतर मग रुद्रसुद्धा आला होता आंघोळ करून, म्हणजे झाली होती त्याचंसुद्धा ते पाणी खेळून. थोडा वेळच थांबू दिलं त्याला, जास्त वेळ नाही थांबू दिलं, कारण की मग परत ताप जास्त वाढेल म्हणून. तरी ते आला होता आंघोळ करून, मग त्याला आवरून दिलं त्याचं. कपडे वगैरे घातले आणि त्याला छान तेल वगैरे लावून दिलं. त्याला बसवलं. मग त्याला जेवायलासुद्धा, म्हणजे कपडे धुतले होते मी माझी आंघोळ करतानाच, कपडे धुवून ठेवले होते सर्व. तर त्यानंतर कपडेसुद्धा टाकायचे होते मला. तरी ते रुद्राचं आवरून दिलं. आणि त्याला मस्ती, म्हणजे थोडंसं बरं वाटलं की खेळतो, आणि मग नंतर परत ताप आला की परत शांत बसतो, असं आहे त्याचं. तर इथे त्याला थोडं बरं होतं म्हणून खेळत होता छान. आणि मग नंतर मी कपडेसुद्धा टाकायला घेतले, म्हणजे कपडे धुतलेले होते ते टाकावं म्हटलं बाहेर. आणि पाऊससुद्धा थोडं थोडं चालू होता, म्हणजे जास्त नव्हता, नॉर्मल होता. आणि मधात पाऊस थांबतो आणि लगेच येतो, असं पावसाचं चालू आहे सध्या वातावरण. आणि ते बाहेर बघू शकता रुद्रने सगळीकडे पसारा करून ठेवला होता, सर्व खेळणे काढले होते बाहेर. त्यानंतर बाहेर कपडे टाकले मी आणि लगेच घरात आली. त्यानंतर रुद्रसाठी मी लगेच
गव्हाच्या पिठाचे धिरडे करायला घेतले. तर इथे रुद्रसाठी मी धिरडं करायला घेतलं गव्हाच्या पिठाचं, कारण की तो आवडीने खात होते. त्यामुळे मग जे त्याला आवडतं तेच द्यावं लागतं, कारण की मग तो खात नाही. आणि ताप असली की माणसाचं म्हणजे नाही का जिभेची चव जाते आधीच म्हणतात. मग जे खावंसं वाटते तेच दिलं त्याला. तर इथे मस्त असं मी धिरडं करते. तर गव्हाचं पीठ आणि मीठ घेतलं आणि छान पाणी टाकून मिक्स करून घेतलं पातळ. जसं आपण डोश्यासाठी बॅटर करतो तसं करून घ्यायचं. आणि इथे छान असं मिक्स करून घ्यायचं. गाठी पडू द्यायच्या नाही, गव्हाच्या पिठाच्या लवकर गाठी पडतात. आणि तवासुद्धा गरम व्हायला ठेवला होता. त्यावर मी थोडंसं पाणी टाकलं, तेल लावलं आधी आणि नंतर थोडंसं पाणी टाकून थंड केलं तवा आणि त्याच्यावर ते टाकायचं. म्हणजे असं केल्याने चिटकत नाही तव्याला. तर इथं छानपैकी मी टाकून घेते आणि इथं बनवून घेते धिरडे छान. रुद्र जेवण करायचं म्हटलं की त्याला कंटाळाच येतो. त्याच्याने म्हटलं त्याला जसं जे आवडतं तेच द्यावं. तर इथे मी त्याचं ताटसुद्धा काढून घेते लगेच. सॉस आणि धिरडं छान आवडीने खात होतो, तर त्याच्यासाठी बनवलं आणि लगेच ते त्याला देते. आणि तो बाहेर त्याला म्हटलं घरात ये, तर तो म्हणतो आता बाहेरच खेळतो आहे मी. तर त्याचं इथं चालू होतं खेळणं. तर म्हटलं लगेच त्याला तिथंच चारून घ्यावं. मग त्याच्यासोबत थोडा वेळ खेळले आणि त्याला खाऊ घातलं. त्याचं जेवण होईपर्यंत त्याच्यासोबत खेळावं लागतं, मग ते खातं पटकन. तर त्याच्यासोबत खेळत बसले थोडा वेळ आणि त्यात चालू होतं माती काढत होता तो बकेटमधली. तर मनी प्लॅन्ट लावलेला आहे छोटासा, तर त्यामधली माती काढत होता. त्याला मी सांगत होते माती खेळू नको म्हणून. तर माती ठेवून दिली त्याने, मग नंतर नाही खेळली आणि मग गाडी खेळायला लागला. हा आहे आता माझं सर्व आवरलेलं आहे, तुम्ही बघितलेच आहे व्हिडिओमध्ये. आणि रुद्रला आता जेवू घातलं, मी खाऊ घातलं त्याला. आणि आता औषधंसुद्धा द्यायची आहेत त्याचे, खाल्ल्यानंतर देते कारण की उलटी करतो तो. त्यामुळे मग थोड्या वेळाने त्याला औषधं देते. आणि आता मी सुद्धा जेवण करते आणि नंतर जेवढे भांडे वगैरे आहेत ते सर्व आवरून घेते. तर चला ब्लॉगला नक्कीच कंटिन्यू करा. आणि इथे रुद्राला मोबाईल पाहिजे आहे, तर त्याला थोडा वेळ मोबाईल देते आणि मी जेवण करून घेते तोपर्यंत. आणि नंतर मग बाकीचं किचन आवरून. तर चला मी पटकन आवरून घेते, मग बाकीचं आता जेवण वगैरे करते. त्यानंतर भांडी वगैरे आवडते. तर चला भेटूया. तर त्यानंतर माझं जेवण झालं. माझं जेवण झाल्यानंतर इथं माठातलं पाणीसुद्धा संपलं होतं. तर मी माठ छान धुवून घेतला आधी. त्या माठाच्या खाली जे पाणी पाझरतं त्यानेच माठ छान धुतला. त्या पाण्याने एकदा छान धुवून घेतला. पाण्याने धुतल्यानंतर मी इथे स्वच्छ पाण्याने नळाखालीसुद्धा धुवून घेते. तर त्याआधी मी सर्व जाळीतली भांडी लावून घेते व्यवस्थित जागच्या जागी. आणि ते भांडी लावल्यानंतर जाळी खाली ठेवून देते. आणि जे बेसिनमध्ये भांडे आहेत त्याचं खरकटं वगैरे काढून सर्व व्यवस्थित ठेवून देते. आणि म्हणजे कसं माठ धुण्यासाठी बेसिन रिकामं होईल म्हणून आधी सर्व भांडी व्यवस्थित काढून घेते खरकटं काढून. आणि तो लिंबाचा पालासुद्धा इथं काढलेला आहे मी कळशीच्या बाहेर. आणि छान व्यवस्थित ते खरकटं काढलं सर्व की एका पिशवीमध्ये काढून घेते, खाली ठेवून देते पिशवी. तर नंतर म्हणजे इथं माठसुद्धा धुवून घेतलेलं आहे मी स्वच्छ व्यवस्थित. आणि खालचं स्टँडसुद्धा धुतलेलं आहे आणि त्यामध्ये लगेच पाणीसुद्धा टाकून घेते. इथं झाकण वगैरे धुवून घेतलेलं आहे. तर इथे मी माठ छान धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित पाणी टाकून घेते आता छान. म्हणजे धुतल्यानंतर व्यवस्थित पाणी टाकून घेते आणि झाकण ठेवून देते. मी माठावर 2 झाकण ठेवते, कारण की माझं वरचं झाकण थोडंसं फुटलेलं आहे माझ्याच्यानीच. तर त्यामुळे खाली छोटी एक प्लेट ठेवते, म्हणजे ते जिथून फुटलेलं आहे किडे वगैरे जाऊ नये म्हणून. तर खाली प्लेट ठेवते आणि त्यावर ते झाकण ठेवते, तर छान बसतं ते. तर त्यानंतर मी सर्व भांडी वगैरे घासून घेते. किचनसुद्धा सर्व आवरून घेते व्यवस्थित साफ. तर सर्व किचन वगैरे आवरून घेते, भांडी वगैरे घासते आणि कळशीसुद्धा घासून ठेवून देते, कारण की आम्ही कळशीत पाणी तापवत नाही गिजर असल्याच्याने. तर कळशीची गरज काही पडत नाही. मग ते सुद्धा घासून ठेवून देते. आणि जर उद्या रुद्राला म्हणजे त्याच्या नाही का अंगावर असं थोडेसे छोटे छोटे फोडी, आपल्याकडं काय म्हणतात गौर म्हणतात ना, त्या पद्धतीने येतं हे. तर त्यामुळे म्हटलं लिंबाच्या पाल्याने आंघोळ घालावं, म्हणजे थोडं काही इन्फेक्शन वगैरे असलं तर जाईल. आणि ते असलं तरी चांगलं असतं कडुलिंबाच्या पाल्याने आंघोळ घातलेली. तर इथे बघू शकता मी सर्व भांडेसुद्धा झालेले आहे माझे. आणि भांडेसुद्धा घासून घेतलेले आहे मी सर्व धुवून वगैरे. तर त्यानंतर इथे गॅसवर दूधसुद्धा होतं, तर थोडंसंच दूध होतं, मला वाटलं जास्त आहे. तर मी ते तांब्यामध्ये काढून घेतलं एका चाळून व्यवस्थित साय काढून, कारण की साय कोणी खात नाही आमच्या इथे. मी साय सासून त्याचं तूप करते छान. तर साईसुद्धा काढून घेतले मी आणि व्यवस्थित गॅस पुसून वगैरे घेतला छान. आणि मागच्या ज्या स्टाईल आहे जिथपर्यंत आपला हात जातो तेवढ्यासुद्धा रोज पुसून घेते.
आणि तर मी दुधाची पिशवीसुद्धा लटकवून ठेवलेली आहे, म्हणजे चिटकवलेली आहे पाण्याने स्टाईलला, कारण की कसं कधी ओला कचरा असला आणि जास्त नसला तर मग त्या पिशवीमध्ये आपण टाकू शकतो. त्यामुळे मग मी तशी चिटकवून ठेवते त्या पिशवी. तर इथे बघू शकता सर्व भांडी वगैरे गॅस वगैरे झाला, त्यानंतर बेसिंग आणि नळसुद्धा व्यवस्थित घासून घेतले छान. आणि जे दुधाचं पातेलं होतं त्यानेच बेसिंगसुद्धा छान धुवून घेतले त्याच्यात पाणी घेऊन, आणि कपड्यासुद्धा छान धुवून ठेवून दिलेला आहे. किचन आवरून झालेलं आहे सर्व, बघू शकता तुम्ही एकदम. आणि आता मी रुद्रला म्हणजे जेवणाआधीची औषधं आहेत आणि काही जेवणानंतरचे आहेत. तर जेवणाआधीचे मी औषध दिले होते त्याला, तर जेवणानंतरचे औषधं द्यायचे आहेत. तर जेवण करून आता झालं असेल अर्धा तास त्याला, तर आता औषध देते, कारण की लगेच दिला की उलटी करतो तो. त्यामुळे मग आता औषध देते त्याला. आणि त्याला औषध प्यायचं म्हटलं की कंटाळा येतो औषध पिण्याचा, तर औषध काही पित नाही ते. तर बघूया आता पाजावं तर लागणारच आहे. तर चला देते त्याला औषध आणि मग झोपवते थोडा वेळ, मग नंतर भेटते तुम्हाला. तर इथे बघू शकता तुम्ही रुद्रला किती औषधं दिलेले आहेत. रुद्रला औषध प्यायचं म्हटलं की कंटाळा येतो आणि त्याला औषधच जास्त आहेत. हां, रुद्राचे औषधं आणि प्यायचं म्हटलं की लगेच अंगावर घेऊन झोपला तो. तर चला मी त्याला औषध देऊन घेते पहिले तापाचं. तर इथे रुद्रला औषध पाजायचं म्हटलं ना की खूप मोठा टास्क आहे. आणि त्यानंतर इथे रुद्रला मी थोडंसं लाडीगुडी लावली आणि त्याला सांगितलं की इथे व्हिडिओ चालू आहे, तुला सर्वजण बघतायत, तर पटकन औषध घे. तर त्याने लगेच औषध घेतलं, तर तसं सांगितलं की. तर इथे औषध वगैरे पाजलं त्याला आणि नंतर लगेच झोपवून लावलं. तर तो झोपला लगेच, कारण की थोडंसं अंगसुद्धा कोमट होतं. तर झोपवलं त्याला लगेच. आता बघू शकता रुद्र झोपलेला आहे. रुद्रला झोपवून घेतलं एकदा. आणि त्याला आहे ना थोडंसं ताप आहे, म्हणजे थोडा गरम होतो. औषध दिलं ना की थोडा वेळ शांत होतं, म्हणजे थोडा वेळ ताप थांबतो आणि मग नंतर परत ताप येतो. तर बघू आता, औषधं चालू आहेत. 3 दिवसाचं दिलेले आहेत औषधं. 3 दिवस जर नाही फरक पडला तर मग घेऊन जायला सांगितलं परत. तर बघूया आता 2-3 दिवसात काय होतं. तर माझं आवरलेलंच आहे सगळं. तुम्ही बघितलेच आहे व्हिडिओमध्ये, जसं की मी सगळं आवरून घेतले. फक्त फरशी राहिलेली आहे आता. आणि आता मी फरशी पुसून घेते एकदा, म्हणजे थोड्या वेळाने पुसते आता. थोडा वेळ त्याच्याजवळ बसते आणि मग नंतर फरशी पुसून घेते आणि मग बाकीचे सर्व कामं होतील माझे. आणि मला नाही का म्हणजे सांगायचं होतं असं की एक ताई आहेत ज्या छान कमेंट करतात व्हिडिओ म्हणजे देवपूजेबद्दल. तर देवपूजा रोज शेअर करायला काही नाही, पण तुम्हाला बोर नाही होणार ना असं मला वाटतं. म्हणजे मी असा विचार करते की तुम्हाला रोज रोज तेच व्हिडिओ बघून असं बोर होणार नाही ना, म्हणून म्हटलं मी की देवपूजा रोज शेअर कसं करायचं म्हणजे असं. तर त्या म्हणत होत्या, म्हणजे त्यांच्या कमेंट छान आहे की रोज देवपूजा शेअर करा आणि हळूहळू म्हणजे स्लो व्हिडिओ ठेवा, जसं की स्लोमध्ये दाखवा सगळं डिटेल्समध्ये आपण कसं करतो काय वगैरे असं. तर कमेंट वाचून छान वाटतं, अशा कमेंट करत जावा. तर नक्कीच मी दाखवत जाईल रोजचीच देवपूजा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुमचा सपोर्ट पाहिजे, म्हणजे सपोर्टशिवाय काही हे नाही आहे. तरी म्हणजे मधात व्हिडिओला छान व्ह्यूज येत आहेत, कधी येत नाही आहेत. तर त्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे, तर सपोर्टची खूप गरज आहे. तर चला आता हा व्हिडिओ तर इथंच थांबवूया आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. हे पण दे मम्माला. अच्छा अच्छा. हॅपी गुरुपौर्णिमा.